Once more! Once more! Once more! नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर भावांनो, आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते आपण VN ॲप व्हिडिओ एडिटिंग इथं आणलेली आहे. म्हणजे जे काही गणपती बाप्पाच्या आपल्या यूट्यूब चॅनल जे काही सिरीज चालू आहे त्यामध्ये आपण इथं VN ॲप स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणलेली आहे गणपती बाप्पाची. तर भावांनो, इथं आपलं फेस कॅम पण नाही झालेलं आहे काही कारणामुळे. तर फायनली आज आपण ते व्हिडिओ आणलेला आहे, कारण खूप जण कमेंट करत होते की भाऊ VN ॲप पण आम्हाला शिकव म्हणून. तर भावांनो, फायनली आज आपण त्याचं ट्युटोरियल इथं आणलेलं आहे. व्हिडिओ खरंच खूप सोपा आहे आणि जसे आपले रेग्युलरची व्हिडिओ आहे तसेच टाईपचा आहे व्हिडिओ. फक्त VN ॲपचे जे काही इफेक्ट्स आहे ते दाखवण्यासाठी आपला आजचा व्हिडिओ इथं असणार आहे. तर व्हिडिओ फक्त पूर्ण बघा. व्हिडिओचा जर डेमो तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओचा डेमो मी आधीच दाखवलेला आहे, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही आतापर्यंत आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं ना, तर खाली जे काही पांढऱ्या कलरचं, कोणाला लाल कलरचं, कोणाला काळ्या कलरचं, कारण यूट्यूबचे अपडेट वेगवेगळ्या फोनमध्ये आलेले आहे. कोणाची डार्क थीम असते त्यामुळे असं म्हणत आहे. तर तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलं तर खाली पटकन क्लिक करून सबस्क्राईब करा आणि जे काही बेल आयकॉन येते त्याला ऑलवर सेट करा, कारण रोज आपले व्हिडिओ येतात तर रोज तुम्हाला नोटिफिकेशन तिथे येऊन जाईल आणि तुम्ही रोज आपली जे काही लेटेस्ट प्रकारची व्हिडिओ एडिटिंगचे आहेत लाभ जे काय तुम्ही तिथं घेऊ शकता. त्यासाठी फक्त आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑनवर सेट करून ठेवा आणि आपले टेलिग्राम आणि व्हॉट्सअप जे काही ग्रुप आहे, चॅनल आहे, ते तुम्ही तिथे सबस्क्राईब करून ठेवू शकता. तर चला भावांनो, आपलं आजचं एडिटिंग इथं चालू करूया. तर सगळ्यात आधी तुम्हाला आपलं VN ॲप इथं चालू करून घ्यायचं आहे. VN ॲप बघू शकता. VN ॲप अशा प्रकारे काय तिथं भेटून जाईल. ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला नाहीतर मग प्ले स्टोअरला तर एकदम सोप्या पद्धतीत भेटून जाईल. तर तिथून तुम्ही डाउनलोड करा. लेटेस्ट प्रकारचं ॲप तिथं भेटून जाईल. त्यासाठी प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. इथं ॲप ओपन करा. ॲप ओपन केल्यानंतर वर तुम्हाला प्लसचं ऑप्शन भेटेल, नाही तर खाली भेटेल. आता सगळ्याच्या फोनमध्ये वेगवेगळे येते. माझ्या इथे या ठिकाणी खाली प्लसचं ऑप्शन आहे. तर याला इथे सिलेक्ट करून न्यू प्रोजेक्टवर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवर जसं तुम्ही इथे क्लिक करशाल तर यामध्ये तुम्हाला इथे काय करायचं आहे, सगळ्यात आधी 15 ते 20 फोटो तुम्हाला इथे लावून घ्यायचे आहे. तर फोटो कसे लावायचे बघू शकता. फोटोच्या सेक्शनमध्ये जाऊन इथे डाऊन हे जे काही ऑल जे काही तुमचे अल्बम आहे ते तो ओपन करून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये तुम्ही जिथं पण गणपती बाप्पाचे फोटो डाउनलोड केले ते किंवा जिथं पण आहेत त्या फोल्डरमध्ये तुम्हाला इथे जायचं आहे. तर बघू शकता आपल्याजवळ एक फोल्डरच आहे गणपती बाप्पाचा. तर आपण त्या फोल्डरमध्ये डायरेक्ट इथे जाऊया. बघू शकता हे गणपती बाप्पाचा फोल्डर आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण सगळे फुल HD फोटो इथे ठेवलेले आहे. तर हे सगळे फोटो तुम्हाला इथे लावून म्हणजे इथे ॲड करायचे आहे. याच्यात तुम्हाला जवळपास 15 फोटोच्या वर तरी फोटो इथं ॲड करावे लागतील. त्यासाठी काय करा, बघू शकता असे जेवढे तुम्हाला फोटो चांगले इथे वाटत आहे ते सगळे फोटो असे इथं ॲड करून टाका. तर आपण बघू शकता इथं 18 फोटो इथं ॲड केलेले आहे. 18, 19 आणि 20 आपण इथे कंप्लीटच करून टाकूया. 20 फोटो इथे ॲड करून खालच्या प्लसच्या ऑप्शनवर इथं क्लिक करून टाकूया. नेक्स्ट जे काय ऑप्शन येईल त्याच्यावर तुम्हाला इथं क्लिक करून टाकायचं आहे. हे इथं क्लिक केल्याच्यानंतर एकदम शेवटी येऊन एक ब्लॅक जे काही हे येते याचा वॉटरमार्क, याला इथे येऊन फक्त इथे डिलीटचं ऑप्शन येईल तर डिलीट करून टाकायचं. याच्यामध्ये आपल्याला लेअर सिलेक्ट करायची काही गरज नसते. ज्या पण लेअरला आपण ते म्हणजे हे जे काही बाण आहे, म्हणजे हे जे काही उभी लाईन आहे, ज्या पण लेअरला आहे ते ऑटोमॅटिक सिलेक्ट इथं होऊन जाते. तर त्यामुळे ही तसं तुम्हाला करायचं आहे. या फोटोला तुम्हाला थोडी तसं झूम करून घ्यावं लागेल अशा प्रकारे फक्त या एका फोटोला. बाकी सगळे फोटो आपल्या बरोबर इथं साईजमध्ये आलेले आहे. तर बाकीना काही नाही करायचं. आता खाली तुम्हाला इथं थोडं झूम करायचं आहे. खाली थोडं झूम करायचं. इथं टॅप टू ॲड म्युझिक येते बघा, हे पहिली एकदम वरची लाईन. याच्यावर तुम्हाला सिलेक्ट करून म्युझिक इथं ॲड करायचं आणि माय म्युझिकमध्ये जाऊन एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम व्हिडिओ करायचं किंवा म्हणजे तुमच्या व्हिडिओपासून एखादा, आता मी जे काही तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये जे काही एक व्हिडिओ दिलेला आहे त्या व्हिडिओचं तुम्हाला सॉन्ग इथं काढायचं आहे. तर तुम्हाला इथं ओके करायचं. ओके केल्यानंतर बघू शकता तर हा व्हिडिओ नसणार आहे, तुम्हाला मी वेगळा व्हिडिओ देईल. तर फक्त याला इथं सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर याचं काहीतरी नाव येईल, तुम्ही ते नाव पण देऊ शकता. आपण याला नाव देऊया गणपती बाप्पा सॉन्ग म्हणून. गणपती बाप्पा सॉन्ग म्हणून असे नाव देऊया. ओके करूया आणि माय म्युझिकमध्ये असे ते ॲड करूया. तर बघू शकता हे काय माय म्युझिकमध्ये हे बघू शकता गणपती बाप्पा सॉन्ग इथं आलेलं आहे. तर फक्त याला इथं यूज करायचं आहे. यूज केल्याच्यानंतर इथं तुम्हाला बीट्सचं ऑप्शन भेटेल. बघू शकता या बीट्सच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. बीट्सच्या ऑप्शनला जसं तुम्ही क्लिक करशाल तुम्ही इथं प्ले करून बघू शकता. इथं तुम्हाला एक बीट ऐकू येईल. आता याच्यामध्ये ॲटोमॅटिक कोणती बीट ॲड नाही होणार आहे, तर तुम्हाला मॅन्युअली ॲड करायला लागणार आहे. तर मॅन्युअली ॲड करण्यासाठी बघू शकता
ज्या ठिकाणी आपली हे साऊंडचे वेव हाय जातील त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि हे जे काही बीटचं ऑप्शन आहे हे तुम्हाला तिथं लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता या ठिकाणी परत हाय चालली तर या ठिकाणी यायचं बरोबर आणि या बीटवर इथं क्लिक करायचं. अशा प्रकारे ही 2 बीट झाल्या. अजून त्यानंतर इथे त्या क्लिक करायचं, पुन्हा त्यानंतर इथे एकदा क्लिक करायचं. बघू शकता या ठिकाणी, पुन्हा या ठिकाणी, पुन्हा या ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी आपली बीट हाय चालली त्या ठिकाणी आपले जे काही मार्क आहे तिथं असं आलं पाहिजे. तर या ठिकाणी पण येईल, या ठिकाणी पण येईल. तर अशा प्रकारे जिथं जिथं आपली बीट हाय जातील ना त्या ठिकाणी आपल्याला आपले जे काही बीट मार्क आहे ते अशी तिथं द्यायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण आपले जे काही बीट मार्क आहे ते अशी तिथं देऊया. बघू शकतो या ठिकाणी पण जाईल, या ठिकाणी पण हाय जाईल आणि या ठिकाणी पुन्हा परत इथं तुम्हाला एकदा ऐकायला लागेल. तिथं आपण जरा ऐकून घेऊया. या ठिकाणी दिली तरी चालेल, नाही दिली तरी चालेल. तर आपण काय करूया, या ठिकाणी एक देऊया आणि बाकी मग शेवटीच आपलं सॉन्ग संपलेलंच आहे. तर ही एवढी इथं देऊन टाकायचं आणि इथं राईटवर क्लिक करून टाकायचं आहे. राईटवर क्लिक केल्यानंतर परत एकदा राईटचा ऑप्शन आहे तर परत एकदा राईटवर क्लिक करून टाकायचं आहे. तर हे असे तर राईटवर क्लिक केल्यानंतर आता आपल्या बीटमार्कमध्ये तुम्हाला फोटो इथं ॲड करायचे. तर बघू शकता इथं अशी गुलाबी लाईन इथं येऊन जातील. तर आता या फोटोला ॲडजस्ट कसं करायचं बघू शकता. सगळ्यात आधी त्या लाईनवर जायचं. काय अशा प्रकारे आपली पांढरी लाईन त्या लाईनवर ठेवायची आणि साईडला क्लिक करा. आधी साईडला क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक खालची लेअर इथं सिलेक्ट होईल. बघू शकता आपला जे काही फोटो आहे तिथं सिलेक्ट होईल. तुम्हाला इथे स्प्लिटचं ऑप्शन भेटेल या लाईनच्या खालीच. याला इथं स्प्लिट करायचं, डिलीट करायचं, पुन्हा पुढच्या याला जायचं, पुढच्या गुलाबी लाईनवर स्प्लिट करायचं, डिलीट करायचं. बस याला एकदम सिम्पल ऑप्शन आहे. तुम्हाला असं मॅन्युअली पण तुम्ही तर ॲड करू शकता, असा काही विषय नाही, पण याला थोडा वेळ जाईल. तर आपलं एक सिम्पल जे काय आपण ट्रिक इथे वापरतो, बरोबर त्या गुलाबी लाईनवर जायचं, स्प्लिट करायचं, डिलीट करायचं, म्हणजे पुढचं जे काय पार्ट असेल ते ऑटोमॅटिक इथे डिलीट होईल, स्प्लिट होईल आणि पुढचा पार्ट ऑटोमॅटिक सिलेक्ट होते तर ते ऑटोमॅटिक इथं डिलीट होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुमचे जेवढे काही बीटमार्क असतील ते सगळे बीटमार्क तुम्हाला इथं बरोबर अशी इथं ॲडजस्ट करायचे आहे. बघू शकता सगळे फोटो तुम्हाला अशी इथं बरोबर इथं लावून टाकायचे आहे. काय अशा प्रकारे जेवढे बीटमार्क असतील तेवढे तुम्हाला अशी इथं स्प्लिट करायला लागेल आणि डिलीट करायला लागेल. तर आपण आपले जे काही फोटो आहे ते सगळे इथं बरोबर असे सिलेक्ट करूया काही अशा प्रकारे आणि ते डिलीट करून टाकूया. तर एक्स्ट्राचा पार्ट आहे ते डिलीट करून टाकूया. बघू शकता अशा प्रकारे. तर याला इथं परत स्प्लिट करायचं, डिलीट करायचं, अशा प्रकारे पुन्हा परत इथं पण स्प्लिट डिलीट आणि पुन्हा इथं पण स्प्लिट डिलीट आणि एक लास्टचं इथंच म्युझिक आहे आपलं. इथे याला स्प्लिट करू, डिलीट करून टाकू, म्हणजे एक्स्ट्राचा पार्ट इथं आपण सगळा डिलीट करून टाकू. तर हे सगळं केल्याच्या नंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. आता आपला फोटो इथे बरोबर इथं झालेले आहे. व्हिडिओ पण मध्ये बरोबर आपल्या व्हिडिओमध्ये फोटो आपले बरोबर इथं लागलेले आहे. तुम्हाला आता इथं फक्त आपले जे काही इफेक्ट्स आहे ते इथे लावायचे आहे. तर पहिल्या फोटोला इथं बरोबर ॲटोमॅटिक सिलेक्ट होईल. इफेक्ट्समध्ये जायचं आणि पहिल्यावाला फोटो इथे लावून टाकायचा, म्हणजे पहिला बेसिकमधले जे काही इफेक्ट आहे तुम्ही ते वापरू शकता, किंवा तुम्हाला वर बीट्समध्ये पण आहे. याच्यात पण खूप सारे इफेक्ट आहे. तुम्ही जेवढी इथं बघसाल तेवढी इथं इफेक्टला काही कमी नाही आहे. पण आपण याच्यात बेसिकवालेच इफेक्ट सगळ्या फोटोंना इथे लावूया. पहिल्याला स्पिन 1 लावूया, पुढच्या फोटो सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन स्पिन 2 लावूया. अशा प्रकारे जेवढे काही फोटो असतील ना तुमच्याजवळ तेवढे ते सगळ्या फोटोंना तुम्हाला एक इफेक्ट तुम्ही इथं लावायला लागेल. इथे तुम्हाला मॅन्युअली इफेक्ट लावावं लागते. तर आणि सगळ्या फोटोंना वेगवेगळ्या लावला ना थोडं आपल्या व्हिडिओमध्ये थोडं वेगळ्या प्रकारचं काय ते लुक इथं दिसून येईल. सगळ्याला तुम्ही एक लावला तरी चालेल, पण आपण इथे वेगळ्या लावून दाखवूया, कारण तुम्हाला सगळे आपले इफेक्ट जे काय तुम्हाला इथे दाखवायचे आहे. आणि मी याच्यात सगळे बेसिकचे जे इफेक्ट दाखवतो आहे त्यामुळे इथे आपण 4 लावूया. पुन्हा या ठिकाणी आपण ड्रॉपमधला 5 वाला लावूया. झूम इन 1 आहे, झूम इन 1, झूम 1चा नंतर शेक इन. अशा प्रकारे आपले जेवढे काही फोटो असतील ना त्या सगळ्या फोटोंना बीट्सवाला इफेक्ट आहे. पुन्हा असल्या प्रकारे सगळे तुम्हाला इफेक्ट जे काय तिथं तुम्हाला इथे लावून टाकायचे. तर आपण आपल्या सगळ्या फोटोंना हे जे काही इफेक्ट आहे ती तसं लावून टाकूया. बघू शकता त्याच्यानंतर इथं आपण हे वाला लावून टाकूया. पुन्हा त्यानंतर पुढच्या फोटोला हा एक लावून टाकूया, पुढच्या फोटोला हा एक लावून टाकूया. तर अशा प्रकारे आपले जेवढे काही इफेक्ट असतील ना ते सगळे इफेक्ट तुम्हाला तिथे लावून टाकायचे आहे. काही अशा प्रकारे ते तुम्हाला इफेक्ट इथं लावून टाकायचे आहे. इफेक्ट सगळे इथे लावल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवातीला जाऊन इथं जे काही लेअरचा ऑप्शन आहे बघू शकता, वरून 3 नंबरचा ऑप्शन आहे, म्हणजे हे फोटोजचं ऑप्शन आहे. तर या फोटोजवर क्लिक करून व्हिडिओज अँड फोटोजमध्ये जायचं आणि याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. याच्यामध्ये तुम्हाला मी एक शॅडोची PNG दिलेली आहे, ती शॅडोची PNG इथं लावून टाकायची आहे. तर बघू शकता मी ते PNG इथे दाखवून टाकतो. PNG इथं लावून टाकायची. PNGची ड्युरेशन आधी इथे वाढून घ्या, खालच्या या ऑप्शनवरून असं इथं एक्सपांड करून घ्यायचं शेवटपर्यंत. बघू शकता अशा प्रकारे. आणि याला इथं 2 बोटांना झूम करून
करून खालच्या साईडला असं इथं शॅडो इथे आणायची आहे. खालच्या साईडला शॅडो आल्याच्यानंतर परत त्याच ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. परत फोटोज आणि व्हिडिओजमध्ये जायचं आहे. म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओजमध्ये काही तुम्हाला इफेक्ट इथे मी दिलेला आहे, एक हा वाला जे काही इफेक्ट आहे हा इथे तुम्हाला लावून घ्यायचा. याला इथं आधी झूम करायचं, बघू शकता अशा प्रकारे. असं थोडी तर अजून झूम करा. असं इथं झूम करायचं आहे आणि याचं जे काही एक्स्ट्राच आहे ते हे इथं बरोबर आपल्या याच्या जिथपर्यंत व्हिडिओ आहे तिथपर्यंतच येऊन जाईल. तर इथं आल्याच्या नंतर इथं तुम्हाला काय करायचं, सिम्पली याचं जे काही हे आहे ब्लेंडिंग आहे याची तुम्हाला ब्लेंडिंग इथे चेंज करायची आहे. बघू शकता ब्लेंडिंगचा ऑप्शन आहे. ब्लेंडिंग तुम्हाला इथं मल्टी स्क्रीनमध्ये किंवा लायटनमध्ये करायची आहे. आपण इथे लायटनमध्ये करूया आणि राईटवर क्लिक करून टाकूया. तर ही इथे तुम्हाला असं केल्याच्यानंतर इथे केल्यानंतर परत त्याच लेअरच्या ऑप्शनवर जाऊन म्हणजे त्याच ओव्हरलेच्या ॲड ओव्हरलेच्या ऑप्शनवर जाऊन व्हिडिओज अँड फोटोजच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. आणि यामध्ये तुम्हाला एक मी PNG दिलेली आहे, ती PNG तुम्हाला इथे लावून टाकायची आहे. आता आपण जुन्याच PNG तर वापरूया. तर तुम्हाला इथे कमिंग सूनवाली PNG इथे लावून टाकायची. PNGला पण तुम्हाला बरोबर इथं थोडं झूम करून खालच्या साईडला इथं ॲडजस्ट करायचं आणि PNGची जे काही ड्युरेशन असेल ते आपली व्हिडिओ जिथपर्यंत आहे तिथपर्यंत अशी ड्युरेशन इथं वाढून घ्यायची आहे काय अशा प्रकारे. तर अशा प्रकारे पाहून आपला हा व्हिडिओ इथे रेडी होऊन जाईल. तर तुम्हाला इथं प्ले करून पण तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. तुम्हाला डायरेक्ट इथं जे काही जे एक्सपोर्टचं ऑप्शन त्याच्यावर क्लिक करून रिझोल्युशन आणि जे काही तुम्हाला FPS सेट करायचं आहे तुम्ही तिथे सेट करू शकता आणि डायरेक्ट एक्सपोर्टचा ऑप्शन आहे तर एक्सपोर्टवर क्लिक करून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. अजून VN ॲपवर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग हवी आहे का हे सुद्धा तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगू शकता. तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.